गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? मी प्रसाद. बऱ्याच दिवसानंतर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. त्याचं कारण असं आहे की गोव्यानंतर आपण काही व्हिडिओज बनवला नाही. गोवामध्ये पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिळाले नाहीत बघायला. त्याचं कारण एक वेगळं होतं की कॅमेरा आमचा चोरीला गेला. त्याच्यानंतर म्हणजे कॅमेरा, मोबाईल आणि पाकिट आमचं निघून गेलं त्याच्यावरनं, आणि त्याच्यामुळे आम्हाला पुढचं काही व्हिडिओज बनवता आले नाहीत. सो तिथे आम्ही एन्जॉय केलं. तिथे परत काही रडत बसलो नाही. पण त्याच्यामुळे व्हिडिओज काय बनवता आले नाही. पण आपण गोव्यावरनं परत आलेलो आहोत. आता टाईम झालेला आहे बराच, आणि आज आहे 3 मे. 3 तारीख आहे आज, आणि पुण्यामध्ये खूपच गरम होतं आहे. माहितीच असेल सगळ्यांना. आपल्याला महाराष्ट्रामध्ये जितके पण लोक राहतात त्यांना लक्षात आलं असेल की खूपच म्हणजे सहन होत नाही, इतकं गरम होतं आहे. आणि 42 डिग्रीज वगैरे आहे. घरामध्ये ए सी आहे, आपल्या बेडरूममध्ये ए सी आहे, दुसऱ्या बेडरूममध्ये ए सी आहे. पण ए सी इतका चालतो आहे, इतका की म्हणजे त्याचं बिल वगैरे खूपच या महिन्यामध्ये आलेलं आहे. सो स्वाती पण म्हणाली की आपण एक काम करूयात, आपण जरा कूलर बघूयात ऑर्डर करून. याच्या आधी कधी आपण कूलर नव्हता ऑर्डर केला, कूलर नव्हता माझ्याकडे. सो फर्स्ट टाईम आपण हा कूलर मागवलेला आहे. आणि कूलर कुठला आहे, कसं आहे, मी फक्त तुम्हाला ते दाखवतो. आणि ह्याचे रिव्ह्यूज वगैरे पण मी बघितलेत, मला खूप आवडले. मी म्हटलं चला आपण हा मागवला आहे तर याचा एक छोटासा रिव्ह्यू करूयात. तुम्हाला जर आवडला तर हा डेफिनेटली ट्राय करा. मी भरपूर याच्यावरती थोडंसं संशोधन केलं की कुठला पाहिजे. तर माझे म्हणजे सुमो एक होता क्रॉम्प्टनचा आय थिंक, किंवा कुठला सिम्फनीचा सुमो होता, फिलिप्सचे होते, बरेचसे होते बघितले मी. पण नंतर मला असं लक्षात आलं की जरा स्ट्रॉंग काहीतरी पाहिजे, म्हणून यावेळेला मी ठरवलं की आपण जरा इंडियन मेड काहीतरी मागवूयात आणि बघूयात की कसा त्याचा एक्सपिरियन्स होतो आहे. सो मी आता तुम्हाला दाखवतो की कुठला आहे हा आहे रॅम्बो. याचं नाव आहे रॅम्बो. तुम्ही बघितलं, रॅम्बो ज्युनियर. नोवामेक्सचा मी रॅम्बो एअर कूलर मागवलेला आहे. आणि हा म्हणजे तुम्ही साईज बघू शकता, भरपूर मोठा आहे बॉक्सच. ओके, याचा 100 लिटर्समध्ये सुद्धा येतो, 100 लिटर्समध्ये. ओके, इथे लिहिलेले ऑलवेज कीप द बॉक्स इन द राईट डिरेक्शन्स, फीचर्स, पॉवरफुल एअर डिलिव्हरी, ऑटो वॉटर रिफिल सिस्टम, इकडे सेल्युलॉस हनीकोम्ब कूलिंग आहे, इकडे स्पीड कंट्रोल आहे, पॉवर पॅक्ड स्टडी फॅन मोटर आहे याची, लार्ज कूलिंग पॅड्स आहेत. की हे सगळं बघून मी सगळं म्हटलं नाही, यावेळेला जरा आपण असा काहीतरी वेगळा घेऊयात. प्लस हा इन्व्हर्टरवरती पण चालू शकतो. ओके, खूपच पॉवरफुल आहे. आणि याचे रिव्ह्यूज पण मला खूप आवडले. आणि रिव्ह्यूज बघून म्हणून नाही, पण जनरली मला तो जो आपला हनीकोम जो असतो ना, ह्याचा खूप थिक वाटला मला, आणि ते इम्पॉर्टंट आहे. हनीकोमचा जो कुठला कूलर असतो ना, ज्याचे खूप जास्त हनीकोम असतात किंवा मोठा असतो, तो पाणी जास्त होल्ड करेल, आणि पाणी जास्त होल्ड केल्यामुळे कूलिंग इफेक्ट पण जास्त येणार आहे. ओके, सो हा मी मागवलेला आहे. चला ह्याला करू आपण अनबॉक्स आणि बघूयात की कसा काय होतोय, हा आतमध्ये कसा दिसतोय. ओके, सो मी आता ओपन करतोय, बघूयात. एवढा मोठा आहे ना. ची कॉस्ट वगैरे जे आहे मी सगळं सांगणारच आहे. ऑफकोर्स ॲमेझॉनवरचं मागवलं मी. त्याची लिंक वगैरे माझ्या व्हिडिओच्या खाली असणारच आहे. जर तुम्हाला असं काही पाहिजे असेल तर माझ्या लिंकला एकदा क्लिक करून तुम्ही ऑर्डर करू शकता तुमच्यासाठी. एवढ्या मोठ्या बॉक्समधून काढणं म्हणजे ना थोडंसं डिफिकल्टच आहे. याला मी आता काय करतो, थोडंसं मी ओके आपण साईडला ठेवूयात. सो पहिली गोष्ट तर तुम्ही बघू शकता, ही फ्रंट साईड आहे. ओके, ही फ्रंट साईड आहे. आणि मला सगळ्यात याची पहिली गोष्ट काय आवडली ना, ह्याचे जे व्हील्स आहेत, हे व्हील्स खूपच स्ट्रॉंग दिले होते. म्हणजे दिलेले बघितले होते मी, आणि हे ॲक्च्युली खूप स्ट्रॉंग आहे. ओके, आणि मागे हा जो हनीकोम दिसतोय तुम्हाला, मोठाच्या मोठा, माय गॉड केवढा कूलर आहे हा. खतरनाक कूलर आहे. चला मला याला करू दे ओपन. आपण याला ओपन करूयात. नवीन गोष्टी उघडायला मजा येते. असं काय नवीन आणलं.
चला आपण ह्याला नीट बघूया. तुमच्या समोरच मी पण बघतोय. सो जसं नाव आहे ना याचं, रॅम्बो ज्युनियर. ओके, तो इथे पंप ऑफ आहे, इथे स्विंग आहे, PU+SW. आता ते बघायला लागेल काय. पंप आहे इथे लिहिलेला, इथे ऑफ, हाय स्पीड, मीडियम स्पीड, लो स्पीड आणि पंप म्हणजे दोनच आहेत. म्हणजे हे पंपासाठी आहे जे काय कार्यक्रम, आणि हा आहे फॅनच्या स्पीडसाठी. हे एकदम इकडे ओके टेस्टेड म्हणून आलं आहे. एकदम सॉलिड आहे, मोठ्याच्या मोठ्या आहे, म्हणजे माझ्या खांद्याला लागतोय तो. ओके, ह्याचा मोठाच्या मोठा फॅन आहे. याचे फॅनचं एक पर्टिक्युलर डिझाईन त्यांनी असं दाखवलं होतं. त्याच्यामुळे काय होतं की जास्तच वेगाने हवा फेकली जाते. ओके, आणि खालती हा पाण्याचा टँकसाठी हे आहे. ओके, इथे मार्किंग वगैरे दिसतंच इथनं. आय थिंक पाणी इथे जितकं असेल तितकं दिसणार आपल्याला. आणि इथे व्हील्स, या व्हीलचं लॉक पण आहे, म्हणजे जिथे आपल्याला पाहिजे तिथे आपण ठेवून हे व्हील लॉक करू शकतो. ओके, ग्रेट. ओके, आणि मागणं परत एकदा मी दाखवतो. त्याचा जो हनीकोम आहे ना, असं वाटतं की टी व्ही बघतोय मी लांबून, असं वाटतंय टीव्हीचा बॉक्स आहे जुना असा. आणि इथे त्यांनी एक मस्किटो हे दिलेलं आहे, नेट. काय एवढी म्हणजे ठीक आहे, मस्किटो नेट दिलेली आहे ही, विच इज नाईस. पण ह्याच्या आतमध्ये आहे ना, ह्याच्या आतमध्ये आपल्याला हनीकोम दिसतीये, खूपच मजबूत आहे. म्हणजे एकदम एवढी थिकनेस आहे त्याला, एवढा थिकनेस जनरली एवढा असतो. ओके, कुठल्या याला म्हणजे चारी बाजूनी, तिन्ही बाजूनी, मागे, साईडला. ओके, एवढा थिकनेस असतो. ह्याचा जो आहे ना तो ऑलमोस्ट एवढा आहे, मी बघितला इतका आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी एवढं मोठं अडकलं ना, पाणी जेव्हा वरनं ड्रिप होईल तर ह्याला खूप वेळ लागेल पाणी खालती पडण्यासाठी सुद्धा. पण ह्याच्यामुळे होईल काय ना की हवा खूप गार येणार आहे, थंडगार येणार आहे. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये आता हे कंपल्सरी झालं आहे. ओके, कारण AC कंटिन्यूज नाही लावू शकत आहे आम्ही. मागच्या महिन्यामध्ये आमचं जवळजवळ 8,500-9,000 रुपये बिल आलं. ओके, म्हणजे ठीक आहे, पण जरा जास्तच वाटतात हे. आणि अजून 2 महिने असंच असणार आहे. सो म्हटलं यार, आणि तो सुद्धा AC कंटिन्यू नाही चालू आहे. 8,500-9,000 बिल घेऊन सुद्धा तो असं 2 तास चालवला आहे, मग परत बंद, फक्त फॅन चालू, मग परत ऑन, मग परत फॅन चालू, असं कंटिन्यू केला तर मग तर काय खरं नाही, एवढं बिल येईल. म्हटलं नाही, चलो आपण ह्याला आता पाणी भरूयात. ऑन करतो मी आणि मग मी तुम्हाला दाखवतो की हा कसा चालतो, ह्याच्यातनं काय पाणी वगैरे टाकल्यानंतर हवा कशी येते. ओके, साईडला ह्याला हे दिलेलं आहे, इथे कूलर में पानी भरने से पहले सॉकेट का प्लग निकाल दे. ओके, म्हणजे त्यांनी सांगितले ऑब्व्हियसली पाणी भरताना हे प्लग स्विच आपल्या ह्याच्यात नको आहे, बाहेर असं पाहिजे, ते आपल्या स्विचबोर्डमध्ये नाही हे करायचं. ठीक आहे, इथं वॉर्निंग्स वगैरे दिलेले आहेत त्यांनी, जे काय असतील ते इन्स्ट्रक्शन्स इकडे दिलेले आहेत त्यांनी. ओके, सो चलो आपण ह्याला पाणी भरतो मी ह्याच्यामध्ये. आणि पाणी भरण्यासाठी इथे त्यांनी एक हे दिले. ओके, आणि मागे एक हे पण आहे, मागे इथे तर आउटलेट आहे इथे. पण पाणी भरण्यासाठी आहे ना, तिथे कुठेतरी मी बघितलं होतं की एक पाईप, हां दिस इज वेअर पाईप. ओके, इथे जर का मी पाईप लावला, आपल्या नळाचा पाईप इथे येऊन लावला की तो चालू होईल, म्हणजे इथनं पाणी आतमध्ये भरलं जाईल. जर कोणाकडे नसेल तर नो प्रॉब्लेम, तुम्ही इकडे साईडला येऊन इथे हा दिलेला आहे हे. ओके, ह्याच्यात पण पाणी टाकू शकता, मगनी पाणी भरत राहायचं किंवा जसं असेल तसं. ओके, चला मी हे पाणी भरतो आणि बघूयात कसं काय. लेट्स सी. तर मी काय केलं आहे, इकडे ना पाणी, इकडे आपला नळ आहे, इथे पाणी, तिथे पाईप असतो, गॅलरीसाठी पाईप आहे इकडे. आणि या पाईपमधनं मी आता हे जे सॉकेट दाखवलं ना तुम्हाला मी, इकडे मी आधी पलीकडे जो छोटासा जो नॉब आहे तिथे लावायचा प्रयत्न केला, पण ह्याला पुढे ते हे पाहिजे नॉब. ओके, जी पुढे आपण नळाला लावतो ना तसं, मगच ते बसेल. मी डायरेक्ट ह्याच्यातूनच टाकतोय. सो आता 75 लिटर्स ह्याच्यामध्ये पाणीची कॅपॅसिटी आहे, कारण 75 कॅपॅसिटीचा आहे लिटर्सचा. सो हे पाणी भरायला घेतलंय मी आता. मी इकडनं पाणी हे करतोय. मी कुठलं काही ऑन वगैरे काही केलं नाही अजून, फक्त गॅलरीच्या इथंच आहे. हे पाणी भरल्यानंतर आपण ह्याला सुरू करूयात. पाणी भरून झालेलं आहे. इनफॅक्ट म्हणजे पूर्णच पाणी भरलं मी, थोडीशीच जागा राहिली, तर दाखवतो मी की कुठपर्यंत पाणी भरले आपण. ओके, सो
एवढी जागा राहिली आहे, पाणी हलताना दिसते आपल्याला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर का एवढं पाणी भरलं आणि इतकं मोठं हे मशीन आहे आणि जर हे सिनियर सिटीजननी घेतलं तर मग हे पाणी भरल्यानंतर हलवता येईल का मशीन, हा पण एक प्रश्न येतो. तर मला काय लक्षात आलं की फक्त एका बोटाने ओके हे सगळं मशीन हलतं आहे. ओके, जास्त काही जड नाही आहे, त्याचे व्हील्स एकदम छान आहेत. म्हणजे माझ्या वन हँडनी एका हाताने मी कॅमेरा धरला आहे आणि एका हाताने मी फक्त पुश करतोय. तो तसं काही इश्यू नाही आहे. कोणी अशी व्यक्ती असेल ना जी नॉर्मल चालू वगैरे शकते त्याला पण हे व्यवस्थित आपण पुढे हे करू शकतो. सो नो वरीज ॲट ऑल. चला मी जिथे लावायचं तिथे आधी लावतो पण आपण याला ऑन करूयात. सो आता बेडरूम तर आपली लहान आहे आणि हे मशीन थोडं मोठं आहे, विच इज ओके, नो प्रॉब्लेम, कारण गरमी जास्त आपल्याला होती आहे. ओके, सो आपल्या बेडरूममध्ये ऑफकोर्स स्वाती इथे बसते, माझं इथे ट्रेडिंग चालूच आहे. ओके, तो आत्ता अजून 3:30 वाजलेले आहेत. सो ट्रेडिंग इज गोईंग ऑन. इनफॅक्ट मशीन जेव्हा आलं तेव्हा मी ऑलरेडी एका ट्रेडमध्ये होतो आणि चांगले अराउंड 190 पॉईंट्स कॅप्चर केले मी. म्हणजे इथे माझी एंट्री होती आणि इथे माझं टार्गेट होतं. सो ग्रेट टार्गेट्स मिळालेत मला, परफेक्ट. ओके, सो आता आपण काय करू, इथे तर लावलेलं आहे आणि इथे AC पण आहे आपला. ओके, AC आहे, असं नाही की AC नाही, पण जसं मी म्हणालो की खूपच बिल येतं आहे. सो फर्स्ट टाईम आपण मागवलेलं आहे. सो आपण गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण याला ऑन करू. लेट सी. सो एव्हरीथिंग इज ऑफ आणि भैया उडून जाईल मी. फॅनचा स्पीड हाय आहे हा. ओके, मला आधी मला ह्याचं स्विंग वॉटर. ओके, सो PU प्लस स्विंग आणि पंप. ओके, सो आपण आता काय केलंय, हे ऑन केलंय, हायवर ठेवलाय, चांगलाच खूप वार आहे, मीडियम आणि लो, नॉट बॅड. म्हणजे मागे खूप ठेवला ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण भरपूर वाऱ्याचा फ्लो आहे. म्हणजे जर का तुमचं घर मोठं आहे आणि एका ठिकाणी हे केलं ना, समजा मी आता उलटा करून ठेवला आणि जर का त्याच दिशेने केलं ना तर पार तिथपर्यंत हवा जाईल, डेफिनेटली गार होईल सगळं. ओके, सो आता आपण काय करूयात, जरा हे पाणी मागे हनीकॉम जो आहे त्याला जरा त्यांनी गार करू दे, म्हणजे भिजवू दे, आणि मग एक 5 मिनिटामध्ये मी सांगतो की याचं कूलिंग इफेक्ट कसा आहे. आत्ता फॅनपेक्षा तर आत्ताच मला कूलिंग इफेक्ट येतो, पण वरती फॅन चालू आहे ना तर याचं गरम वार आहे. ओके, आणि ह्याचं आत्ता थोडंसं कूल इफेक्ट आहे. तर आधी आत्ता जस्ट आपण हे चालू केले आत्ता. सो आपण काय करू, हे हनीकॉम जो आहे हे आधी चांगलं याच्यातनं पाणी हे करू दे, पाणी भरू दे याच्यातनं, आणि मग मी तुम्हाला अपडेट करतो. केवढं वार आहे याच्यामध्ये, आणि याचा जो फ्लो आहे ना मी मीडियमवर ठेवला आहे. मागे हनीकॉम तुम्हाला दिसत असेल, त्याच्यामध्ये दिसते बघा. सॉरी, आवाज एकदम ते हवामुळे हे होतोय. आणि केवढा फ्लो आहे ह्याचा, फक्त मागे तुम्हाला दाखवतोय, ते पडदा बघा. ओके आणि मीडियम वरती आहे. ओके, आणि मेन म्हणजे काय आहे ना, इथे आता सगळ्या गोष्टी बघून झाल्या माझ्या. ओके, पंपवर जर मी केलं तर पंप सुरू होतोच. ओके, पण स्विंग होत नाही, याच्यामध्ये स्विंग आहे बघा. ओके, आणि PU प्लस SW म्हणजे स्विंग आणि पंप, म्हणजे PU म्हणजे पंप प्लस स्विंग. हे इथे जर ठेवलं आत्ता आपण तर पंप तर चालूच आहे, मागे पाणी दाखवतो मी तुम्हाला पडतंय, आणि हा जो फॅनचा जो मधला ब्लेड आहे तो हलतोय बघा, दिसतोय. इकडे आला माझ्याकडे, चाललाय, हा स्विंग आहे. ओके, म्हणजे हे 2 स्विंग्स अवेलेबल आहे आपल्याला, एक तिकडे आणि एक इकडे. आणि याच्यामध्ये पाणी वरनं पडतच आहे, इथे दिसतोय बघा, इथे दिसतोय, मध्येच इथनं येतोय बघा, आला, दिसतोय. ओके, आणि इथनं सगळीकडनं होतोय तो. ओके, सगळीकडनं तो बरोबर फ्लो पडतोय आपल्याकडे. ओके, सो सगळ्या गोष्टी प्रॉपर जेव्हा ओलं हे होईल ना तर अजून वारं गार आहे. सो याला एकच गोष्ट पाहिजे की आपली जी खिडकी आहे ती उघडली पाहिजे. जर उघडली नाही तुम्ही तर आहे ना मग स्लाइटली ह्युमिड होऊ शकेल रूम.
ओके, तर क्रॉस व्हेंटिलेशन पाहिजे. आता आपलं गॅलरीचं उघडं आहे दरवाजा, बेडरूमचा दरवाजा उघडा आहे आणि एरवी तर बंद असतो, मी आज ओपन केला आहे बिकॉज मग कूलरसाठी क्रॉस व्हेंटिलेशन असलं ना की मग चांगलं कूलिंग इफेक्ट येतं. नाही तर मग जर तुम्ही बंद केली रूम आणि एकच चालू असेल तरी चालेल, बट थोडंसं ह्युमिड होऊ शकेल. ओके, पण आता गार वारा खूप चांगलं गार वारं येत आहे. AC सारखं डेफिनेटली नाही आहे, कारण ACला आपण कम्पेअर नाही करू शकत, पण फॅन लावल्यानंतर जे गरम वारं होतं ना त्याच्या तुम्ही 10 पट्टीने कोल्डनेस असा पकडा, त्याचा 10 पट्टीचा, म्हणजे ॲब्सोल्युटली छान गार वारं येते याच्यातनं आणि हे इनफ आहे. याच्यामध्ये आय डोंट थिंक ACची सध्या काही गरज लागेल आम्हाला. तर मी काय करतो, हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो मी आणि मी आज रात्री हा वापरणार आहे आणि मी उद्या सकाळी अपडेट करतो आणि मग मी व्हिडिओ अपलोड करणार आहे की रात्रीचा त्याचा इफेक्ट काय आहे. आता तर दुपार आहे आणि दुपारी जर मी आत्ता बघितलं तर मला टेम्परेचर जे दाखवतोय ना, आता जर काय टेम्परेचर बघायचं असेल ना, इथे दिसतं बघा 38 डिग्रीज आत्ता पुणे दाखवत आहे. आता 38साठी म्हणजे जरा कमीच आहे बऱ्यापैकी. 38 म्हणजे मागे 2 दिवस ऑलमोस्ट 42-43 टच होत होतं, तर आज थोडंसं ओके आहे. आणि आता वाजलेले आहेत म्हणजे 2:30 झालेले आहेत दुपारचे. सो पीक दुपार आहे प्रॉपर आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला मस्तपैकी गार वाऱ्यामध्ये आपण बसलोय. आता जास्तच गार व्हायला लागले ते, कारण मागचं हनीकोंब चांगलं गार झालं आहे, आता ओलं झालेलं आहे आणि सुंदर कूल वारा येत आहे. सो रात्रीचा मी फीडबॅक बघतो कसं वाटतंय मला रात्रीचं आणि मी उद्या अपडेट करून मग हा व्हिडिओ मी अपलोड करेल. चला सकाळी भेटू आपण. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? काल आम्ही जो कूलर घेतला तो आम्ही रात्री वापरून बघितला आणि जबरदस्त कूलिंग इफेक्ट आहे. इनफॅक्ट आम्ही रात्री 2 वाजता तो बंद केला आणि ब्लँकेट घेऊन झोपलो. इतका जबरदस्त कूलिंग इफेक्ट आहे ह्याच्यात. पाणी जे आम्ही भरलं होतं तेच आत्ता अजून शिल्लक आहे, अजून ऑलमोस्ट अर्धा पाणी त्याच्यात अजून शिल्लक आहे. हवेचा फ्लो आपण डायरेक्ट अंगावर घेऊ शकत नाही, इतकं जबरदस्त कूलिंग आहे की तो आम्ही आमच्यापासून थोडासा लांब ठेवला होता, आमच्यापासून डायरेक्ट अंगावर आम्ही ते वारं घेतलं नाही, इतकं जबरदस्त आहे. आणि कूलिंग तर मी तुम्हाला सांगितलंच खूपच चांगलं आहे. तर तुम्हाला जर AC वापरायचं नसेल, कारण ACचं बिल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे खूपच जास्त बिल येतं, तर तुम्ही हा कूलर डेफिनेटली कन्सिडर करू शकता. पुण्यात पण आता 40 क्रॉस झालेलं आहे, 40 डिग्रीज 40 डिग्रीच्या पुढे गेलेलं आहे पुणे. तर डेफिनेटली हे एक ऑप्शन कूलरचं तुम्ही डेफिनेटली बघू शकता. प्लस अजून एक चांगली गोष्ट जी आहे ती मेक इन इंडिया, वोकल फॉर लोकल जे आपण सारखं म्हणत असतो, हा कुठल्याही फॉरेन कंपनीचा नाही आहे, हा आपला लोकल इंडियन भारतीय ब्रँड आहे. मेक इन इंडियाचा त्या बॉक्सवर त्याच्यावर शिक्का आहे. त्यामुळे हा कूलर तुम्ही डेफिनेटली कन्सिडर करू शकता. इनफॅक्ट इतकं जबरदस्त काल रात्री थंडी वाजत होती की आम्ही ब्लँकेट घेतला आणि रात्री 2 वाजता तो बंद केला. त्यामुळे खूपच चांगला वाऱ्याचा फ्लो वगैरे अगदीच चांगला आहे. कॉस्टिंगचं जर म्हणालात तर आम्ही हा ॲमेझॉनवरनं घेतला आहे आणि त्याची कॉस्ट आम्हाला 12,990 रुपयाला बसला आहे हा कूलर. जर तुम्हाला मागवायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये, आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर तुम्ही मागवू शकता आमच्या लिंकवरनं. अँड दॅट्स इट फ्रॉम माय साईड. सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.